सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. देहधारणा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे जमिनीकडे सैल सोडलेले. पाठकणा समस्थितीत, मान मध्यभागी. स्थिर सुखमासन. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता. आपण जी बैठक धारण केली आहे पद्मासन किंवा साधी मांडी, त्या स्थितीमध्ये आपण किती सहजतेने बसलो आहोत याकडे लक्ष देऊया. आपला पाठीचा मणका विनाकारण पुढे किंवा जास्त मागे झुकला नाहीये ना, हेही तपासून पाहूया. मान आपली मध्यभागी आहे. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाची. आपण श्वास घेतोय, पोट बाहेर येतोय. श्वास सोडतोय, पोट आतल्या दिशेला जातोय. लयबद्ध सुरू असलेला श्वास. आंतरिक सजगता. करणार आहोत एक मध्यम पट्टीतला ओंकार. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडत ओंकार. ओ. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोललं असेल, नाकासंबंधी कुठलेही विकार असतील तर मात्र ही कृती करणं टाळा. डाव्या अंगठाने डावी नाकपुडी सहज बंद, डोळे अलगद मिटलेले. उजवा हात गुडघ्यावर आहे. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती आपण 15 आवर्तन करणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद, डावा हात गुडघ्यावर. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. आपली जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. कृती थांबूया. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतली आहे.
आपला श्वसन मार्ग मोकळा होतोय. हातांची ध्यान मुद्रा. करूया नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडायचे आणि समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. समोर असलेला निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी, बहिर त्राटक. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मस्वरूप, असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा हा ओम, त्रिगुणातीत कालातीत ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे, गणेश रूपी ओम, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जड होत असतील किंवा डोळ्यातून पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. आपण करीत आहोत अंतरत्राटक. अकारतो ब्रह्म, उकारतो विष्णू आणि मकारतो महेश, असं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय असा हा सर्वसमावेशक ओम, त्याचं मनन, स्मरण, चिंतन आपण करीत आहोत अंतरत्राटक. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनात ओमचे विचार, ओमचं मनन, ओमचं स्मरण. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य. करूया वाणीशुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा खणखणी स्वरातला असेल, उच्च पट्टीतला. अकाराचं प्रमाण हे 80% असेल आणि मकार 20%. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत घेऊन येऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना खणखणीत स्वरातला पहिला उच्चार करूया. ओ. चेहरा शांत, एक हलकस स्मितहास्य ओठांवरती. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल, अकार मकार समप्रमाणात. आपली जाणीव नाभीपासून कंठापर्यंत घेऊन येऊया आणि हा उच्चार करूया. यथाशक्ती पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना मध्यम पट्टीतला ओंकार ओम. तिसरा उच्चार, आपल्या आवाजाची पातळी आपल्याला अजून कमी करायची आहे. पहिल्या उच्चाराच्या वेळेला ती वाढलेली होती, दुसऱ्या उच्चाराच्या वेळेला ती मध्यम पट्टीमध्ये होती आणि आता आपल्याला त्याहूनही हळू आवाजामध्ये हा तिसरा उच्चार करायचा आहे. इथे अचं प्रमाण तुमचं 20% असेल आणि मकार हा लांबवलेला 80% असेल. तुमच्याच कानांना तुमचा आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजात आपण हा मकार लांबवलेला ओंकार करूया. शरीराकडून मनाकडे वाटचाल करणारा हा तिसरा उच्चार. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास, जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. श्वास सोडत मकार लांबवलेला ओंकार ओम.
चौथा उच्चार हा मानसिक असेल, याला कोणतंही प्रमाण नाही. बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, देहानंदाकडून दिव्यनंदाकडे घेऊन जाणारा हा चौथा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. या उच्चाराची अनुभूती आपल्या संपूर्ण शरीरभर. शरीर मन साधनेसाठी स्थिर झालेलं आहे, अनुकूल झालेलं आहे. पुढील 1 तास हा आपल्या स्वतःसाठी आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आहे. करूया चित्तशुद्धी प्रार्थना. माझ्या मागोमाग आपणही बोला. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओंकारं बिंदु संयुक्तम, ओंकारं बिंदु संयुक्तम, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. या प्रार्थनेचा अर्थ असा आहे की योगीजन नित्यनेमाने बिंदू सहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. मी माझ्या साधनेची सुरुवात या ओमच्या आशीर्वादाने करीत आहे. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. करणार आहोत नमन मुद्रा. ज्यांना पाठ करण्याची दुखणे आहेत त्यांनी मात्र ही कृती करणं टाळायचं आहे. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर, आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर करा आणि विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात मागे. दोन्ही पाय जोडलेले, हात मागे, पाठीचा मणका सरळ. दोन्ही पावलांमध्ये एकत्रित स्ट्रेच देऊया. पावलांची बोटं एकत्रित ताणूया. जास्तीत जास्त स्ट्रेच द्या आणि रिलॅक्स करा. स्ट्रेच द्या, रिलॅक्स करा. पावलं ताणायची, पावलांची बोटं आपल्याला ताणायची आहेत यथाशक्ती आणि रिलॅक्स करायची आहेत. जास्तीत जास्त स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. ओके. आता हीच पावलं जी आहेत ही अँकल जॉईंट मधून स्वतःकडे खेचून घ्या आणि जमिनीकडे ताणा. स्वतःकडे घ्या. हा, बरोबर, छान. जमिनीकडे ताणा. पाठकणा सरळ ठेवा. स्वतःकडे ताणूया. जमिनीकडे स्ट्रेच करायचे. स्वतःकडे घ्यायची आणि जमिनीकडे स्ट्रेच करायची. बरोबर. अजून 2दा हीच कृती. छान. मध्ये येऊया. मध्ये मध्ये. हा. आणि आता सेंटर मध्ये येऊन गोलाकार फिरूया. क्लॉकवाईज. 1, फक्त अँकल जॉईंट मधून पावलं गोलाकार फिरवा. 2, 3, 4, बरोबर, आणि 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा करा. 5, 4, 3, 2, 1 आणि स्टॉप. थांबा. आता आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड उजव्या गुडघ्याच्या खाली घ्यायची. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि खाली, उजव्या गुडघ्याच्या खाली, वरती नसून तर खाली घ्यायचे.
हाताची पकड आपल्याला ग्रीप करायची. ओके, पाठीचा मणका सरळ ठेवा. आता हा उजवा पाय जमिनीला घासत फोल्ड करा आणि सरळ करा. पाय फोल्ड, येस, सरळ. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. पाय फोल्ड करा आणि हाताची ग्रीप अजून थोडीशी घट्ट करा आणि हाच पाय आपल्याला वर घ्यायचा आणि खाली ठेवायचा. अप अँड डाऊन. एक, अप डाऊन. दोन, अप डाऊन. तीन, अप डाऊन. चार, अप डाऊन. पाच. पुन्हा वरती पाय आणि रोटेशन क्लॉकवाईज. एक, आपली पायाची बोटं खाली जमिनीकडे येऊ देत. दोन, थोडीशी हाताची पकड इकडे मांडीच्या इथे न घेता थोडीशी गुडघ्याच्या इथे घ्या, म्हणजे पाय गुडघ्यातनं गोलाकार फिरेल. तीन, चार, पाच. विरुद्ध बाजूने. पाच, चार, तीन, दोन, एक, स्टॉप. करूया हाफ बटरफ्लाय. आपली जी पाऊल आहे, उजवं पाऊल ते डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. करूया हाफ बटरफ्लाय. थोडीशी सलग कृती करतोय. आपली उजवी टाच डाव्या ओटीपोटाजवळ येऊ देत. पाठकणा सरळ ठेवा. पाठीतनं पुढे मागे न होता फक्त आपल्याला हालचाल आपल्या पायामध्ये करायची. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या. एक, जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. दोन, जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे. तीन, जमिनीकडे प्रेस, पाठीतून पुढे मागे न हलता फक्त पायामध्ये हालचाल. स्वतःकडे, जमिनीकडे, स्वतःकडे. पाच. थांबायचंय आणि सावकाश उजवा पाय सरळ करायचाय. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. आता डाव्या पायाने हीच कृती. हातांच्या बोटांची गुंफण डाव्या गुडघ्याच्या खाली द्या. बरोबर. आणि गुडघ्यातनं पाय आपण फोल्ड करतोय, सरळ करतोय. सुरू करूया. पाय फोल्ड करूया, सरळ करूया. एक, पाय फोल्ड, सरळ. दोन, पाय फोल्ड, सरळ. तीन, पाय फोल्ड, सरळ. चार, पाय फोल्ड आणि सरळ. पाच. बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करायचा आणि अप अँड डाऊन. सगळ्यांनी पाय फोल्ड करा आणि वरती घ्यायला सुरुवात करा. अप अँड डाऊन. एक, अप डाऊन. दोन, अप डाऊन. तीन, अप डाऊन. चार, अप अँड डाऊन. पाच. पुन्हा पाय वर आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. एक, आपली पायाची बोटं जमिनीकडे येऊ देत. दोन, तीन, चार, पाच. दिशा बदल. पाच, चार, तीन, दोन, एक अँड स्टॉप. सावकाश डावं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. करूया हाफ बटरफ्लाय. आता आपल्याला डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. एक, जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे. दोन, परफेक्ट करताय. पाठीचा मणका सरळ ठेवा, जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे. तीन, जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. चार, जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. पाच. बरोबर. पाच वेळा झाले की थांबा आणि मग डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करूया फुल बटरफ्लाय. पावलं जुळलेली आहेत, दोन्ही पाय सरळ आहेत. आता दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करायचे आणि दोन्ही पावलं जुळवून घ्यायचे आणि आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती द्या. हा. आता गुडघे, मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडा. बघा काही वेळेला असे थोडेसे वरती राहतात, पण आपल्याला जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढे जमिनीच्या दिशेने सैल सोडा. पाठीचा मणका सरळ करा. दोन्ही हात कोपरातनं सरळ ठेवा. आपल्या लोअर बॅक पासून ते वरपर्यंत आपल्याला तो ताण जाणवू दे.
जेव्हा आपण ही बटरफ्लाय स्थिती घेतो त्यावेळेला. जर आपण असे पोक काढून बसलो की तुमच्या पाठकणाला थोडंसं प्रेशर येईल. त्यामुळे सरळ बसा, ताठ. आता हे पाय अजून जमिनीकडे आपल्याला जाण्यासाठी व्यवस्थित आपण थोडीशी हळूहळू हालचाल करूया. जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर घ्या आणि खाली जमिनीकडे प्रेस करा. प्रेस करा खाली म्हणजे अजून जातील. हा, आता इथे सुद्धा तुम्हाला अशी पुढे मागे हालचाल करायची नाही, ती टाळायची जाणीवपूर्वक. हा, जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर आणि जमिनीकडे प्रेस करा. जास्तीत जास्त वर, हा, आणि खाली जमिनीकडे प्रेस करा. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. आणि आता हळूहळू स्पीड वाढवायला सुरुवात करा. बटरफ्लाय मूव्हमेंट. येस, परफेक्ट. आपले हिप जॉईंट्स मोकळे होण्यासाठी अतिशय लाभदायक कृती आहे. स्त्रियांसाठी सुद्धा महत्वाची ही कृती आहे. छान. आता हळूहळू स्पीड कमी 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 करत या. कमी कमी कमी, सावकाश. आणि दोन्ही पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. डोळे मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. एक श्वास भरून घ्यायचा, संपूर्ण श्वास सोडायचा, रिलॅक्स व्हायचं. काल आपण सुखासन पाहिलं होतं, बरोबर? तेव्हा आपण उजवा पाय फोल्ड केला होता. आज आपण तेच आसन दुसऱ्या पायाने करूया. दोन्ही पाय थोडेसे लांब करायचे. या आसनामध्ये आपण दोन्ही पाय लांब करतो. काल आपण उजवा पाय फोल्ड केला होता, आज आपण डावा करूया. डावा पाय फोल्ड करा आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. आता डाव्या पायाची जी पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे तिथे आपलं उजवं पाऊल फिक्स करून घ्या. बरोबर. आता पाठकणा सरळ करायचा आहे. हात गुडघ्यावर ठेवायचे, कमरेतनं पुढे झुकायचं, सीटचा भाग मागे ढकलायचा, म्हणजे आपण पाठीतनं सरळ होतो. बरोबर. छान. आता दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचं. हा, जास्तीत जास्त स्ट्रेच द्या. मग अंगठा आतमध्ये घ्या आणि त्यावर 4 बोटं हळूहळू फोल्ड करा. 4 बोटं अगदी हळूहळू पेरापेरातनं फोल्ड करायची. पुन्हा ओपन करायची. जास्तीत जास्त ताण द्यायचा आपल्या दोन्हीही हातांच्या 5ही बोटांना. आणि मग 4 बोटं सुरुवातीला फोल्ड करायची आणि मग अंगठा. या इथे आपण एकदा अंगठा आत घेतो, एकदा अंगठा बाहेर असतो. पुन्हा ओपन करा. स्ट्रेच. अंगठा आत, मग त्यावर 4 बोटं. पुन्हा ओपन करा. स्ट्रेच. 4 बोटं फोल्ड करूया, त्यावर अंगठा. थोड्याशा या पुढच्या कृती सलग होतील. पुन्हा ओपन करा. जास्तीत जास्त स्ट्रेच. आता फक्त उजव्या हाताची मूठ वळून घ्या. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. ठीक आहे, उजव्या हाताची मूठ वळवली. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. मनगटापासून थोडंसं लांब हात पकडा, म्हणजे तुमची मनगटामधून हालचाल होईल. ठीक आहे, थोडासा लांब हात पकडा उजवा. हा, आता मनगटामधून उजव्या हाताची मूठ वर खाली करायची. अप अँड डाऊन. मनगटामधून हालचाल. येस, परफेक्ट. अप अँड डाऊन. 1, 2, 3, 4, 5. थांबवा. आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 5, 4, 3, 2, 1. उजव्या हाताची मूठ ओपन करा. डावा हात समोर घ्या. डाव्या हाताची 5ही बोटं ताणा. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. डाव्या हाताची मूठ घट्ट वळून घ्या. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडा. मनगटामधून डाव्या हाताची मूठ अप अँड डाऊन. थोडीशी सलग कृती आहे. खांद्याला रग लागू शकते, दंडाला रग लागेल, पण ठीक आहे, करायचंय आपल्याला, कंटिन्यू करायचंय. 1, 2, 3, 4, 5. रोटेशन. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल, म्हणजे दुसऱ्या बाजूने. 5, 4, 3, 2,
एक, स्टॉप. दोन्ही हात समोर, दोन्ही हात खाली आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. डोळे मिटून घ्या. श्वासाकडे लक्ष द्या. श्वासाची गती वाढलीये की संथ आहे हे आपलं आपण तपासून घ्या. थोडंसं आपल्या खांद्याला, दंडाला हलकीशी कळ जाणवत असेल पण काही हरकत नाही, ती जाईल निघून आता. आता दोन्ही हात समोर घ्या. आता हात फोल्ड करायचे कोपरातनं आणि सरळ करायचे. हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ घ्या आणि पुन्हा हीच मुवमेंट. हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. दोन्ही हात वर घ्या. वर्टिकली. येस. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. दोन्ही हात पुन्हा खांद्यावर. कोपरं जॉईन करून घ्या समोरनं आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. समोरनं कोपरं जॉईन करून घ्या. आणि आता सुरू करा. हाताची कोपरं वर आणि मागून पुढे येतील. एक, सावकाश. दोन, इथे आपल्या शोल्डर सोबत आपला पाठीचा मणका त्याचबरोबर आपले चेस्ट मसल यांच्यामध्ये सुद्धा हालचाल घडते जेव्हा आपण हे शोल्डर रोटेशन अशा प्रकारे करतो त्यावेळेला. विरुद्ध बाजूने करूया 5 वेळेला. पुन्हा कोपरं जॉईंट. एक, दोन, तीन. चेहरा अजिबात गंभीर करू नका. एक हलकसं स्मित हास्य ओठांवरती राहू देत. 4 आणि 5. 5 वेळा झालं की मग थांबा. दोन्ही हात खाली घ्या. डोळे मिटून घ्या. आणि इथे बघा हलकीशी आपली श्वासाची गती वाढली असेल. दमल्यासारखं वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास बाहेर सोडून घ्या. एकेका पायाने हे आसन आता आपण सोडूया. जो पाय वर आहे, उजवा पाय वर आहे बरोबर. उजवा पाय आधी सरळ करा, मग डावा पाय सरळ करा. आता हीच दुसऱ्या बाजूने आपण करणार आहोत नेक रोटेशन आणि पुन्हा त्यासाठी आपण हेच सुखासन करणार आहोत. मगाशी आपण उजवा पाय डावा पाय फोल्ड केला होता बरोबर. कुठला आता दुसरा पाय फोल्ड करा. हा. आता उजवा पाय फोल्ड मगाशी कुठला केला होता मला आठवत नाही. हा. डावा पाय फोल्ड केला होता. आता उजवा पाय फोल्ड करा आणि उजव्या पायाची पोटरी आणि गुडघा याच्यामध्ये जी गॅप आहे तिथे आपलं डाव्या पायाचा पाऊल फिक्स करा. पाठकणा सरळ करायचा आहे. कमरेतनं थोडंसं पुढे झुकून. दोन्ही हात गुडघ्यांवरती. बरं आता इथे आपण ज्ञानमुद्रा करूया. अंगठा आणि पहिलं बोट यांची डोकं जोडून घ्या. आपले हात कोपरातनं सरळ करा. आज आपण हात कोपरातनं सरळ करतोय. येस. पाठीचा कणा सरळ. डोळे मिटून घ्या. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. नकळत बघा सीटचा भाग पुढे होतो तर तो पूर्णपणे आपल्या जमिनीवरती व्यवस्थित बरोबर आहे का हे बघा. बंद डोळ्यांनी त्याचं निरीक्षण करा. नकळत आपण पुढे झुकतो. आपला संपूर्ण जो बेस आहे तो पूर्णपणे जमिनीकडे आहे. हे बंद डोळ्यांनी तपासून पहा. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणून तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत का हे पाहूया. आपला नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतो, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. आता या स्थितीमध्येच आपण करूया नेक रोटेशन. आपली मान सावकाश उजवीकडे नेऊया. मागची भिंत बघूया. सेंटर डावीकडे. डावीकडे वळून मागची भिंत पाहूया. सेंटर उजवीकडे. डावीकडे. अजून एक राऊंड. उजवीकडे. डावीकडे. सेंटर. सावकाश आता आपल्याला मान हलकीशी टिल्ट करायची. एकदा उजव्या बाजूला टिल्ट करायची
खांदा वर न उचलता फक्त आपला जो कान आहे तो उजव्या खांद्याजवळ नेण्याचा प्रयत्न करा. खांदे मात्र उचलायचे नाही. सेंटर, डावीकडे, सेंटर. अजून दोनदा. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. आणि आता अप अँड डाऊन. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी फक्त मान पुढे घेणं टाळायचंय. मान वर नेऊया आणि खाली सावकाश हनुवटी गळ्याकडे. वर, खाली, वर, खाली. अजून एक राऊंड. वर, खाली. सावकाश मान सरळ करा. आपले दोन्ही हात आता गुडघ्यांवर ठेवा. द्रोण मुद्रेमध्ये. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आणि आता करूया फुल नेक रोटेशन. ज्यांना पाठकड्याची दुखणी आहेत, मानेचा त्रास आहे, त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारेच फिरवून घ्यायची आहे. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया आणि फुल नेक रोटेशन करूया. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि आपली मान उजवीकडे मागे, डावीकडे पुढे अशा प्रकारे पूर्ण गोलाकार फिरून घ्या 3 वेळेला. डोळे मिटून हीच कृती. आपल्याला खांद्यांमध्ये हालचाल न करता फक्त मानेमध्ये हालचाल करतोय. जाणीवपूर्वक ज्यांना थायरॉइड किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही क्रिया अतिशय लाभदायक आहे. विरुद्ध बाजूने डावीकडून मागे आणि उजवीकडून पुढे. डोळे मिटून सावकाश कृती. कुठेही गडबड घाई न करता. दोन्हीही बाजूने 3-3 वेळा झालं की थांबा. डोळे मिटून तिथल्या तिथेच हलकीशी विश्रांती घ्या. आणि आता आपण ज्या काही मानेचे सूक्ष्म व्यायाम केले, ज्याला ग्रीवा शक्ती विकासक असं सुद्धा नाव आहे. ग्रीवा म्हणजे आपली मान, शक्ती म्हणजे तिथे आपण जी हालचाल करतो त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं सुधारायला मदत होते. म्हणून याला ग्रीवा शक्ती विकासक असं नाव आहे. डोळे मिटून हे सगळे लाभ आपल्याला मिळत आहेत याचा अनुभव घेऊया. सावकाश पाय सरळ करूया. वर असलेला डावा पाय सरळ करा आणि मग खाली असलेला उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. बराच वेळ आपण बैठक स्थितीमध्ये बसलो होतो. आता आपण उभं राहूया. दंड स्थितीमध्ये येऊया. स्टँडिंग मध्ये विश्रांती घ्या. स्टँडिंग मध्ये विश्रांती बघा कशी. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि ती पकड मागे. अशा प्रकारे शाळेमधलं जे आपलं विश्राम आहे ना, सावधान आणि विश्राम, त्यातलं विश्राम म्हणजे आपली स्टँडिंग मधली रिलॅक्सेशन पोज. करूया आपण आता कटी चक्रासन. कटी म्हणजे काय तर आपली कंबर, कमरेला येणारा ट्विस्ट. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. हात खांद्यातून सरळ करायचे. आपला डावा जो हात आहे तो समोरनं उजव्या खांद्यावर ठेवायचा. उजवा हात मागून डाव्या कमरेवर ठेवायचा आणि उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघायची. पुन्हा हात खांद्यातून सरळ करायचे. उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघायची. अशा प्रकारे आपल्याला ही हालचाल थोडीशी डायनॅमिक करायची. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. ठीक आहे. सुरू करूया. हात खांद्यातून सरळ करा आणि सुरू करा. 1, उजवीकडे, 2, डावीकडे. आपले हात थोडेसे स्विंग करा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. छान. 10 वेळा झालं की थांबा. इथे पूर्णपणे तुमच्या कमरेच्या जे हिप जॉइंट्स आहेत किंवा ज्याला खुबा आपण म्हणतो
तर तो ट्विस्ट होतो, त्यामुळे त्याचं आरोग्य सुधारतं. पुन्हा थोडा वेळ विश्रांती घ्या. करूया आपण हँड रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले हात समोर घ्यायचे. हातांच्या दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. ठीक आहे. आणि आता फक्त उजवा हात आपण गोलाकार फिरवूया क्लॉक. सुरू करा. क्लॉकवाईज फक्त उजवा हात. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. आता मागून पुढे येईल. 3, 2, 1. आता डावा हात क्लॉकवाईज वर घ्यायचा आणि खाली घ्यायचा. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने 3, 2, 1. आता दोन्ही हात एकत्रित 3 वेळेला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. सुरू करूया. 1, 2, 3. अँटी क्लॉकवाईज मागून पुढे 3, 2 आणि 1. थांबायचंय, हात खाली घ्यायचे आणि पुन्हा एकदा विश्रांती. कधी कधी बघा आपले दंड एकदम स्टिफ होऊन जातात, कडक होऊन जातात, तर ते टाळण्यासाठी ह्या सगळ्या कृती करणार. आपण ताडासन सोपं आहे, एकत्रित करू शकतो, पण तरीही एकदा बघून घ्या. बरं, आता इथे जर तोल जात असेल तर मात्र भिंतीचा आधार घ्यायचा आणि भिंतीला टेकून उभं राहायचं. ताडासन आपण करतोय, अतिशय महत्वाचं आसन आहे. आपल्या संपूर्ण शरीराला छान असं ब्लड सर्क्युलेशन पुरवणारं किंवा ते ऍक्टिव्हेट करणारं हे आसन आहे ताडासन. तर इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ ठेवायचे. तर सुरुवातीला आपण जे करणार आहोत, तर तेव्हा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि मग आपले हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन जायचे. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. पावलापासून ते हातापर्यंत संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये म्हणजे वर्टिकली स्ट्रेच आहे. त्यानंतर आपल्या टाचा वर उचलायच्या, दोन्हीही पायांच्या टाचा वर उचलायच्या. समोर एका बिंदूकडे आपली नजर स्थिर करायची आणि इथे यथाशक्ती थांबायचं. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. उलट चाल करताना आधी टाचा खाली येतील आणि मग एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात समोरनं सावकाश खाली घ्यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे ताडासन करायचंय. घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून करायला सांगा. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवून घ्या. आता हेच हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊया. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय आणि आता आपले हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने घेऊन जाऊया, म्हणजे तो केस अजून चांगला मिळतो. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. बरोबर. आणि आता आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला, जेवढ्या तुम्हाला शक्य आहे तेवढं, आणि संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये स्ट्रेच द्या. स्ट्रेच, 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 स्ट्रेच. छान. सावकाश टाचा खाली. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली येऊ देत. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. करूया आपण हिप रोटेशन. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. दोन्ही हात कमरेवरती. आणि आता आपली कंबर एकदा उजवीकडे पुढे डावीकडे मागे अशा प्रकारे गोलाकार फिरवून घ्यावी. उजवीकडे पुढे डावीकडे मागे. 1, 2, सावकाश. 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने करूया. मध्ये येऊन थांबायचं आणि मग विरुद्ध बाजूने डावीकडे पुढे उजवीकडे मागे. 1, 2, दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. 3,
4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. आता आपण करणार आहोत वीरासन. हे अगदी सोपं आसन आहे. थोडंसं पायांची ज्यांना पायाची दुखणी आहे त्यांनी मात्र जास्त पाय स्ट्रेच करू नका. तर मी आधी दाखवते तुम्हाला आणि मग आपण एकत्रित करूया. याला वॉरियर पोज म्हणतात. याचे बरेचसे व्हेरिएशन्स आहेत. तर आज आपण अगदी सोपी कृती करणार आहोत. तर इथे दोन्ही पाय आणि मॅटवर उभं राहून करा. खाली चटई किंवा जर चादर असेल ना तर पाय सटकू शकतात. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आणि मग दोन्हीही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. अशा प्रकारे. त्यानंतर आपलं उजवं पाऊल जे आहे ते उजव्या बाजूला टर्न करायचं. अशा प्रकारे. डावं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला येईल. ठीक आहे. मग आपले हात खांद्यातून सरळ करायचे आणि आपला जो डावा पाय आहे तो गुडघ्यातनं फोल्ड करायला सुरुवात करायची. आता हा गुडघा जो आहे उजव्या पायाचा उजवा पाय आपण फोल्ड करायला सुरुवात केली. डावा पाय मागे स्ट्रेच आहे. उजव्या पायाचा जो गुडघा आहे तो आपल्या पावलाच्या बाहेर जाता कामा नये. त्यामुळे आपला डावा पाय तुम्हाला जेवढा मागे स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करायचा. ठीक आहे. आणि आपल्या सीटचा भाग जो आहे तो जास्तीत जास्त जमिनीकडे आपल्याला सैल सोडायचा. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला नीट दिसेल. मी आधी दाखवते तुम्हाला मग आपण एकत्रित करणार आहोत. ही स्थिती आपली झाली की मग आपली नजर उजव्या हाताच्या बोटांकडे घेऊन द्यायची आणि इथे यथाशक्ती थांबायचं. उलटचाल करताना हळूहळू उजवा गुडघा सरळ करायचा. हात खाली घ्यायचे आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने करायची. ठीक आहे. आता ज्यांना पायाचा त्रास आहे, सायटिकाचा त्रास आहे, कमरेचा त्रास आहे त्यांनी पाय जास्त स्ट्रेच करणं टाळायचं आहे. आपली क्षमता ओळखा आणि त्याप्रमाणे कृती करा. ठीक आहे. सुरू करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. एका रेषेमध्ये आपण आहोत आता. आता आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. तुमच्या क्षमतेप्रमाणे अंतर घ्या. उजवं पाऊल उजव्या बाजूला टर्न करा. डावं पाऊल समोरच्या बाजूला असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा एका रेषेमध्ये. बरोबर. आता आपला उजवा गुडघा फोल्ड करायला सुरुवात करा. आपला डावा पाय मागे तुम्हाला जेवढा स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करा. आपल्या सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने घेऊन या. बरोबर. आणि आता आपली नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि इथे आपण फक्त 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ हात खाली घ्या. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. आता उजवं पाऊल समोरच्या बाजूला टर्न करा आणि डावं पाऊल डाव्या बाजूला टर्न करा. सावकाश. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ आडवे. आता डावा पाय फोल्ड करायला सुरुवात करा. उजवा पाय तुम्हाला जेवढा स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करा. आपल्या सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने घेऊन यायचा आहे. हात खांद्यातून एका रेषेत. छान. एका रेषेत. ओके. येस. आणि आता आपली नजर डाव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतो, सोडतोय. 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. डावा पाय सरळ. हात खाली. पायामधलं अंतर कमी करा. विश्रांती. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आपले हात आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. नाकाने श्वास घ्यायचं, तोंडाने सोडायचं. सावकाश सरळ व्हा. बैठक स्थितीमध्ये या आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडून विश्रांती. आता इथे तुम्हाला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. कम्फर्टेबल डिस्टन्स असेल टाचा आतल्या बाजूला. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. बरोबर.
दोन्ही हात आपल्या शरीरापासून थोडेसे लांब असतील. हातांची बोटं अर्धवट फेटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. ही आहे पाठीवर पडून केलेली विश्रांती आणि शवासनाची आदर्श स्थिती. नकळत आपण खांदे किंवा कमरेचा भाग वर उचलतो, तर तो जाणीवपूर्वक जमिनीकडे सैल सोडलेला आहे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू वर येतंय. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीकडे जातंय. आज आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत जी काही साधना केली, त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आता दोन्ही पाय जुळवून घ्या. आपले हात आपल्या शरीराच्या जवळ घ्या. आता आपला डावा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या जवळ ये. उभा फोल्ड करायचा डावा पाय. बरोबर. आणि आता फक्त आपल्याला उजव्या पायामध्ये आणि उजव्या हातामध्ये हालचाल करायची. ठीक आहे. आपण थोडस श्वासाकडे लक्ष देऊन ह्या कृती करणार आहोत. श्वास घेत घेत आपल्याला उजवा हात आणि उजवा पाय वर घ्यायचा. हवं असेल तर एकदा दाखवते मी, फक्त बघून घ्या. आपण श्वास घेत उजवा पाय आणि उजवा हात वर घेणार आहोत. उजवा हात मागे खाली जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग श्वास सोडत पुन्हा हात आणि पाय खाली घेईल. सिंक्रोनायझेशन आपण करणार. उजवा हात आणि उजवा पाय. थोडस श्वासाकडे लक्ष देऊन आपण 3-3 वेळेला ह्या कृती करणार आहोत. बरोबर. उजवा हात खाली जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. सुरू करूया. श्वास घेत घेत उजवा हात उजवा पाय वर. हात खाली जमिनीवर टेकवा. उजवा पाय 90 डिग्री वर हे. आणि मग श्वास सोडत खाली. एकत्रित हात आणि पाय श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. परफेक्ट. हा, छान. आणि श्वास सोडत खाली. आता डावा पाय सरळ करा. उजवा पाय फोल्ड करा. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ येईल. आता हीच कृती डाव्या बाजूने करूया. श्वास घेत घेत डावा हात डावा पाय वर. श्वास सोडत सावकाश खाली. कंट्रोल मुवमेंट करायची, धडकन न आपटता. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं. उजवा पाय सरळ करायचा आणि थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. वाढलेली श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला आली. आता पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात आपल्या शरीराच्या जवळ असतील. ठीक आहे. आणि आता फक्त आपल्याला उजवा पाय 30 डिग्री वर घ्यायचा आहे. हा, फक्त 30 डिग्री वर. गुडघ्यातनं सरळ ठेव. दोन्ही पाय जोडलेले. उजवा पाय फक्त 30 डिग्री वर, जास्त वर नाही. 30 अंशापर्यंतच वर. अजून थोडस खाली करा. म्हणजे जास्त वर पण नाही आणि एकदम जमिनीकडे पण नाही. ठीक आहे. तुमच्या मांडीला गुडघ्याला हलक्यासा एक प्रेशर येईल. थोडासा पाय थरथरल्यासारखा वाटेल, पण हरकत नाहीये. पण या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. उजवा पाय खाली घ्या. सावकाश, धाडकन न आपटता सावकाश खाली घ्या. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेत. आणि आता फक्त डावा पाय 30 डिग्री वर घ्यायचा आहे. हा, फक्त 30 अंश वर डावा पाय. सुरू करा.
डावा पाय फक्त 30 अंश वर. आपल्याला आपला समजला पाहिजे की आपण पाय किती वर घेतलेला आहे. 30 डिग्री वर गुडघ्यातनं सरळ ठेवून. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबूया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. डावा पाय खाली घ्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आता इथे आपल्या टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपले हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्यायची. डोळे मिटून घ्या. जाणीव श्वासाकडे. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेतोय, सोडतो. आणि आता आपल्याला करायचंय टीव्ही पोश्चर. दोन्ही हातांचे स्टँड करायचे. थोडंसं डोकं बाजूला, हाताची कोपरं जमिनीवर ठेवा आणि हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा घ्या. टीव्ही पोश्चर. बरोबर, छान, परफेक्ट. ठीक आहे. आता जे आपले पाय लांब आहेत ना, त्यातला एक पाय फोल्ड करायचा, एक पाय सरळ करायचा. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. आपली टाच आपल्या सीटला लागू दे. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. आपली टाच आपल्या सीटला लागू दे. ज्यांना कमरेची दुखणी आहे, गुडघ्याची दुखणी आहे, त्यांच्यासाठी हे थोडस लाभदायक ठरतं. आता दोन्ही पाय फोल्ड करा. 90 डिग्री आपले पाय फोल्ड आहेत. हा, आता आपल्याला पावलांनी टाळी वाजवायची. जशी आपण हाताने टाळी वाजवतो ना, तशी पावलांनी टाळी वाजवा. जास्तीत जास्त पाय लांब घ्यायचे आणि जवळ घ्यायचे. पावलांनी टाळी. हा, बरोबर. आपली जे तळवे आहेत ना, ते एकमेकांना लागू देत. जास्तीत जास्त लांब आणि जवळ. लांब, जवळ, लांब, जवळ, लांब, जवळ, लांब, जवळ. बरोबर. थांबायचं. पाय सरळ करायचे. आता दोन्ही पाय तिथल्या तिथेच जुळवून घ्या. मागच्या मागे दोन्ही पाय जुळवून घ्या. आपले हात व्यवस्थित ऍडजस्ट करा आणि आता दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करा आणि सरळ करा. पाय फोल्ड करा सावकाशपणे. टाच आपली सीटला येऊ दे आणि मग सरळ करा. पाय फोल्ड, सरळ. छान. पाय फोल्ड आणि सरळ. अजून एक राऊंड करूया. पाय फोल्ड करायचे आणि सरळ करायचे. सरळ केल्यानंतर दोन्ही हात खाली घ्या. कपाळ जमिनीवर ठेवा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये अंतर. पाठीवर पडून विश्रांती. डोळे मिटलेले. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत घेऊन येऊया. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीकडे आपण सैल सोडताय. आपण आता शवासनाची आदर्श स्थिती घेतली. टाचा आतल्या बाजूला आहे पायाच्या. पायाची बोटं बाहेरच्या बाजूला आहे. डोळे मिटून हा संपूर्ण शरीराचा आकृतिबंध आपण तपासून पाहतोय. आपले दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आहे. आपल्याला जे कम्फर्टेबल वाटतंय त्या स्थितीमध्ये आपण आपली मान ठेवलेली आहे.
आणि आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. असं इमॅजिन करा की तुमच्या समोर एक आरसा आहे आणि त्या आरशामध्ये तुम्ही स्वतःला पाहत आहात. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपली दोन्हीही पावलं, पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, आपल्या कमरेचा भाग, आपल्या सीटचा भाग, तिथे सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे, त्यांचं आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि आपण ते सगळे भाग मनाने शिथिल करतोय. आपली जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. आपले दोन्ही हात, हातांची 5 बोटं अर्धवट मिटलेली आहेत. तळवे सिलिंगकडे आहे. मनगट, दंड, खांदा, इथले सगळे महत्वाचे सांधे आणि स्नायू शिथिल होत आहेत. आपल्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे विसावली आहे, तीही आता शिथिल होतीये, रिलॅक्स होतीये. मी मनाने हा संपूर्ण माझ्या शरीराचा भाग शिथिल करत आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे महत्वाचे स्नायू आणि तिथे असलेल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं आणि माझं छोटंसं हृदय ते शांतपणे त्याचं काम करत आहे. तेही शिथिल होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू, महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. मी माझी जाणीव माझ्या चेहऱ्याकडे घेऊन जात आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर जीभ शिथिल होतीये. माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, नाकाचा शेंड्या, दोन्हीही नाकपुड्या शिथिल होत आहे. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भ्रुवया, भ्रूमध्य, आठवीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि माझे केस शिथिल झाले, रिलॅक्स होत आहे. आता संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची मला जाणीव आहे. आंतरिक सजगता, प्राणधारणा, जाणीव आपल्या श्वासाची. आपण श्वास घेतोय, पोट हळूहळू वर येतंय, श्वास सोडतोय, पोट नियंत्रित जमिनीकडे जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्हीही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. कुठलीही हालचाल न करता आपण स्वस्थपणे पडून राहिलेलो आहोत. आंतरिक सजगता वाढली आहे. श्वासाची गती संथ लयबद्ध सुरू आहे आणि मनातील विचार आपोआप थोडेसे बाजूला झाले. आंतरिक सजगता वाढायला सुरुवात झालीये. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता आणि दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी माझ्या प्रत्येक श्वासासोबत एनर्जाइज होत आहे आणि माझा श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं संपूर्ण आयुष्य सुख समाधानात, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये औषधविरहित, व्याधीविरहित असंच जीवन जगायचं आहे. यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने करणार आहे. एक हलकसं स्मित हास्य ओठांवरती
मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्टदेवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आपला संकल्प त्यांच्या पुढे पुन्हा एकदा त्याचं पुनरुच्चारण करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा या क्षणी आपल्याला प्राप्त झालेली आहे. आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. हळूहळू या स्थितीतून बाहेर येऊया. आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपले दोन्ही पाय जोडून घ्या. मान सावकाश उजवीकडे आणि डावीकडे अगदी सावकाश फिरून घ्या. एकदम झटक्यामध्ये न उठता आपण सावकाश एक एक आपल्या देहाकडे जाणीव घेऊन सावकाश उठून बसणार आहोत. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीराला आणि डाव्या कुशीला वळा. सावकाशपणे आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलीही गडबड न करता, घाई न करता. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. एक हलकसं स्मितहास्य ओठांवरती. जाणीव फक्त श्वासाची. एक मकार लांबलेला ओंकार करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत ओंकार. ओम. दोन्ही हात जोडूया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. करूया शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सोडूया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली उप अलगट डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडायचे. एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरि ओम. धन्यवाद. बरं, जर कोणाला काही समजत नसेल तर विचारू शकता. घाई होत नाहीये ना? म्हणजे आज एक दोन जण नवीन जॉईन झालेले दिसत आहेत. काही हरकत नाहीये. बरं, जर कुठेही कुणाला काही अडचण वाटत असेल, काही समजत नसेल, घाई होत असेल तर कृपया मला म्हणजे सांगा, मग मी त्याप्रमाणे बदल करेन.
मी तसंही अनम्यूट केलंय त्यामुळे. ठीक आहे. चालेल. चला, हरिओम. मीटिंग एंड करते. थांबूया आपण इकडे. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस.